गळ्यात 5 किलो सोनं, हातामध्ये मोठमोठे सोन्याचे कडे आणि पैलवानकीचा रांगडा थाट असा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार म्हटलं की सर्वप्रथम आठवण येते ते म्हणजे गोल्डन मॅन सोनेरी आमदार रमेश वांजळे। सन्माननीय राज ठाकरे यांनी 2019ला लोकसभेमध्ये पुण्यात सभा घेतली आणि त्या सभेच्या सुरुवातीलाच राजसाहेब भावनिक होऊन असं म्हणाले की माझा वाघ गेला। रमेश वांजळे आज असते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा औरा काही वेगळाच पुण्यामध्ये दिसला असता। खरं तर रमेश वांजळे यांच्याकडे बघितलं की एखाद्या बाईची किंवा मोठ्या एका दहशत निर्माण करणाऱ्या व्यक्तीसारखं त्यांचं व्यक्तिमत्व, परंतु तितका साधा, विनम्र आणि मोठ्या दिलदार स्वभावाचा नेता। अगदी क्षणाचाही विलंब न करता संत तुकोबारायांचे, संत जनाईंचे, मुक्ताईंचे अभंग, ओवी आणि गवळण्या अत्यंत पाठ असलेला हा असा नेता। मेनाहुनी मव आम्ही विष्णुदास कठीण व्रजास भेदो ऐसे हा तुकोबारायांचा अभंग नेहमी ते वाचून दाखवत असत। त्याचबरोबर त्यांचा एक नेहमी डायलॉग प्रसिद्ध असायचा की जन्माला येताना आम्ही रडत होतो आणि आपल्या घरातील सर्व जण त्या ठिकाणी हसत होते, आनंदी होते, परंतु मरताना आम्ही हसत मरणार आणि तुम्ही सगळे आमच्यासाठी रडणार असं आयुष्य आम्ही जगून जाणार आहे। आणि नक्कीच त्या पद्धतीचं आयुष्य स्वर्गीय रमेश वांजळे जगून गेले। त्यांच्या अंत्ययात्रेला ज्या पद्धतीची गर्दी होती, कार्यकर्ते माय ढोकलून त्या ठिकाणी रडत होते, नक्कीच त्यांनी जीवाभावाची माणसं कमावली होती। खरं तर 2009च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं रमेश वांजळे यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली आणि पहिल्याच भेटीमध्ये राजसाहेबांची वांजळे यांचं नातं इतकं घट्ट असं विणलं गेलं की ते शेवटच्या श्वासापर्यंत तुटलंच नाही। आणि मग काय, सन्माननीय राजसाहेबांचा लाडका आमदार म्हणून स्वर्गीय रमेश वांजळे यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख झाली। सोनेरी आमदार, दमदार आमदार, अबू आझमी याला शपथ घेत असताना त्या ठिकाणी मुस्काड्या ओढणारा मनसेचा आमदार म्हणून रमेश वांजळे यांची ख्याती संपूर्ण देशभरामध्ये होती। 2009-10 हे सोशल मीडियाचं आणि त्याचबरोबर डिजिटल मीडियाचं युग त्या ठिकाणी सुरू झालं होतं आणि त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची क्रेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होती। पहिल्याच निवडणुकीमध्ये मनसेचे 13 आमदार निवडून आले आणि त्यामध्ये रमेश वांजळे यांचाही समावेश होता। खडकवासला विधानसभामधून आमदार झाल्यानंतर रमेश वांजळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटना संपूर्ण पुणे ग्रामीण आणि पुणे शहरामध्ये वाढवली होती। येणाऱ्या काही काळामध्ये जर का रमेश वांजळे जिवंत राहिले असते तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक हाती पुण्यावरती सत्ता गाजवली असती, अशाही पद्धतीची कुजबूज आज ही पत्रकार त्या ठिकाणी करत असतात। राज ठाकरे यांचा आवडता आमदार, सोन्यांनी माखलेला आमदार, परंतु तितकाच भावनिक वारकरी संप्रदायाचा, प्रत्येक वर्षीच्या आषाढी वारीला चालत वारकऱ्यांसोबत जाणारा हा पांडुरंगाचा निस्सीम भक्त म्हणून रमेश वांजळे यांची ओळख आहे। आजच्या तारखेला जरी रमेश वांजळे हयात नसले तरी महाराष्ट्र सैनिकांच्या आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हृदयामध्ये ते आजही कायम आहेत। आणि त्यामुळं पुणे म्हटले की मनसे आणि मनसे म्हटलं की रमेश वांजळे यांची पटकन आठवण आल्याशिवाय राहत नाही। असा हा सोनेरी आमदार, सोन्यानं माखलेला, मनानं दिलदार, मनानं सुद्धा सोनेरी आणि सन्माननीय राज ठाकरे यांचा लाडका आमदार म्हणून राज ठाकरे यांचे लाडके रमेश वांजळे नेहमीच अजरामर राहतील।